नमस्कार मित्रांनो, हे लेक्चर नंबर 2 आहे आपलं. लेक्चर नंबर 2 ऑफ MST CET PYQ सॉल्विंग. ओके, वन डायमेन्शनल मोशनचे PYQज आपण इथे सॉल्व करत आहे रे. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूयात. सो द क्वेश्चन इज अ ड्रायव्हर अप्लाइज द ब्रेक ऑन सीइंग द रेड ट्रॅफिक सिग्नल 400 मीटर अहेड. ठीक आहे, सो लेट्स से दिस इज कार इज मूविंग. Velocity at the time of applying brake the vehicle was moving with 15 मीटर पर सेकंड. याची स्पीड किती आहे? 15 मीटर पर सेकंड. ओके, याला इथे रेड सिग्नल दिसलं रे, तर याने ब्रेक अप्लाय केला आणि किती डिस्टन्स लांब होता हा? 400 मीटर लांब होता, बरोबर, सिग्नलपासनं. तर याने जेव्हा ब्रेक अप्लाय केला तर रिटार्डेशन येणार आणि ते किती दिलं आहे बघा, 0.3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथे निगेटिव्ह लिहावं लागेल. ठीक आहे, सो आपल्याला विचारलं आहे की डिस्टन्स ऑफ व्हेकल फ्रॉम द ट्रॅफिक लाईट 1 मिनिट आफ्टर द अप्लिकेशन ऑफ ब्रेक. ठीक आहे, 1 मिनिटानंतर. हे बघा, आता इथे डिॲक्सेलरेशन येते, म्हणजे कधीतरी हे कार थांबेल. सो 1 मिनिटानंतर जर इथे कार थांबली, आफ्टर 1 मिनिट हे डिस्टन्स आपल्याला विचारलं आहे. ठीक आहे, कारचा आणि ट्रॅफिक सिग्नलमधलं डिस्टन्स किती असेल. आता कार किती वेळानंतर थांबेल पहिले तर ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. इथे आपल्याला गिवन आहे 1 मिनिट, बट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल की किती टाईम नंतर कार थांबणार आहे. ओके, सो वी नो V इक्वल्स टू U प्लस AT. फायनल वेलॉसिटी 0 बनेल, इनिशियल वेलॉसिटी 15 आहे, मायनस ॲक्सेलरेशन 0.3 इंटू टाईम, बरोबर. सो दिस -15 डिवायडेड बाय -0.3 इज इक्वल्स टू वॉट? T. देअरफॉर T इज इक्वल्स टू 150/3, दॅट इज 50 सेकंड्स. तर इथे बघू शकता तुम्ही, कार 1 मिनिटच्या आधीच थांबली आहे, बरोबर. 50 सेकंडलाच कार थांबली, म्हणजे लेट से इथून इतकं डिस्टन्स त्यांनी काहीतरी कवर केलं असेल 50 सेकंड्समध्ये. टाईम T इक्वल्स टू 50 सेकंड्समध्ये. ठीक आहे, सो 50 सेकंड्समध्ये डिस्टन्स कवर आता आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ते कुठल्या फॉर्म्युल्याने काढणार आहे आपण? S इक्वल्स टू UT प्लस हाफ AT स्क्वेअरने. ठीक आहे, सो इनिशियल वेलॉसिटी 15 इंटू टाईम इज वॉट रे? 50 सेकंड्स, बरोबर. दिस इज मायनस हाफ, ॲक्सेलरेशन इज 0.3, म्हणजे 3 डिवायडेड बाय 10. ओके, आणि टाईमचा स्क्वेअर दॅट इज 50 इंटू 50. 0 इथे कॅन्सल, राईट. सो दिस इज 25 आणि हे किती? हे बघा, 15 इंटू 50 इज वॉट रे? इट इज 750 मायनस दिस इज 3 इंटू 5 इंटू 25 125 आणि 3 इंटू 125, बरोबर. सो देअरफॉर दिस S इज वॉट रे? इट इज 750 मायनस this is 5 7 and this is 375. Okay, so 750 minus 375 is 375, बरोबर. 375 ह्या डिस्टन्सला कार थांबेल. ठीक आहे, सो जेव्हा याने ब्रेक अप्लाय केला तर किती डिस्टन्स कवर करत आहे 50 सेकंड्समध्ये रे? 375 डिस्टन्स कवर करत आहे. आता ट्रॅफिकपासनं किती लांब होतं इनिशियली? 400 मीटर. सो 400 मायनस 375 इज द डिस्टन्स ऑफ कार फ्रॉम द ट्रॅफिक सिग्नल. ओके, तर हे किती मिळत आहे आपल्याला? 25 मीटर. सो ऑप्शन डी इज करेक्ट हिअर गाईज. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. The acceleration of a moving body can be founded by area under the velocity time graph. Area under the velocity time graph. Velocity time graph जर असेल रे, ओके, सो एरिया अंडर द कर्व काय असतो? वेलॉसिटी टाइम ग्राफ जर असेल लेट से, तर एरिया अंडर द कर्व जर फाइंड आउट करायचं असेल तर फॉर्म्युला काय? V इंटू DT. ओके, सो दिस इज V इज वॉट? DS बाय DT इंटू DT. DT कॅन्सल, DS म्हणजे डिस्प्लेसमेंट, म्हणजे इथे आपल्याला काय मिळणार आहे रे? डिस्प्लेसमेंट. सो एरिया अंडर द कर्व ऑफ वेलॉसिटी टाइम ग्राफ इज वॉट रे? डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, आपल्याला ॲक्सेलरेशन विचारलं आहे. एरिया अंडर दी डिस्टन्स टाइम ग्राफ. डिस्टन्स टाइम ग्राफचा एरिया अंडर दी काही मिनिंगच नाही बघा. ओके, त्यानंतर स्लोप ऑफ वेलॉसिटी टाइम ग्राफ. स्लोप ऑफ वेलॉसिटी टाइम ग्राफ. वेलॉसिटी टाइम ग्राफ जर असेल, ओके, सो त्याचा स्लोप कसा काढणार आपण? टॅन थिटा विच इज इक्वल्स टू वॉट रे? dv by dt. Okay, so dv by dt is nothing but what रे? Acceleration. So we can say that option C is correct here. ठीक है, next question.
द पोझिशन एक्स ऑफ अ पार्टिकल व्हॅरीज विथ द टाइम ॲज एक्स इक्वल्स टू काय दिलं आहे ए टी स्क्वेअर मायनस बी टी क्यूब वेअर ए अँड बी आर कॉन्स्टंट द ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल विल बी झिरो ॲट. ठीक आहे, ॲक्सेलरेशन किती टाईमला झिरो होणार ते फाइंड आउट करायचं आहे. तर इथे एक्स आपल्याला दिला आहे, तर पहिले आपण ॲक्सेलरेशन फाइंड आउट करू इथनं. दॅट इज डी एक्स बाय डी टी इज वॉटर वेलॉसिटी. ओके, सो दिस इज 2at. इथे डिफरन्शिएट करावं लागेल मायनस 3b टी स्क्वेअर. परत एकदा डिफरन्सिएशन डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर किंवा डी व्ही बाय डी टी. तर याचं डिफरन्सिएशन 2a आणि हे मायनस 6b इंटू टी. ओके, तर इथे ॲक्सेलरेशन म्हटलं आहे 0. ओके, सो इट इज 2a विच इज इक्वल्स टू 6bt. 1 जा 3 जा, सो देअर फॉर दिस टी इज इक्वल्स टू वॉटर ए डिवायडेड बाय 3b. तर ह्या टाईमला आपण बघू शकतो की ॲक्सेलरेशन जे आहे ते 0 झालं आहे. सो ए डिवायडेड बाय 3b इज अवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. Two bodies A and B start from the same point at the same instant and move along a straight line. Body A move with the uniform acceleration A and body B move with the uniform velocity V. They meet after time t. The value of t is. ठीक आहे, इथे दोन बॉडीज आहे रे. Let's say this is A, this is body B. Body A move with uniform acceleration. ओके, तर इथे कॉन्स्टंट ॲक्सेलरेशननी बॉडी मूव्ह करत आहे. इनिशियल वेलॉसिटी याची 0 कन्सिडर करू. दुसरी जी बॉडी आहे इट इज मुव्हिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी. याची वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, ॲक्सेलरेशन 0 आहे इथे. ठीक आहे, सो आपल्याला विचारलं आहे की किती टाईम नंतर ते दोन्ही बॉडीज जे आहे ते मीट करणार. ओके, सो इथे जर मला डिस्प्लेसमेंट लिहायचं असेल तर काय बनेल, इट इज यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. बरोबर, सो दिस डिस्प्लेसमेंट लेट्स से दिस इज S1 विच इज इक्वल्स टू इनिशियल वेलॉसिटी तर 0च आहे. सो दिस इज हाफ ए टी स्क्वेअर. ठीक आहे, इथे जर मला डिस्प्लेसमेंट लिहायचं असेल तर इथे ॲक्सेलरेशन 0 असते, तर सिम्पली आपण वेलॉसिटी इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम फॉर्म्युला यूज करू शकतो. सो देअर फोर डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू व्हॉट, वेलॉसिटी इंटू टाईम. ठीक आहे, लेट्स से दिस इज डिस्प्लेसमेंट S2. आता हे S1 आणि S2 सेम करावं लागेल, कारण क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, दे मीट आफ्टर टाईम टी. Okay, so S1 is equals to what, right? S2. So therefore this is half AT square which is equals to what, V into T. एक T इथे cancel झाला. So therefore T equals to 2V by A. So this is our time at which both the particles will meet. So option A is correct here, guys. Next question. A ball is projected vertically upward from the ground. It reaches a height h in time t1. Continue its motion and then takes a time t2 to reach the ground. The height h in terms of g, t1 and t2 is. ठीक आहे, आता बघा एक पार्टिकल इथं आपण वरती फेकला, असं कन्सिडर करतो मी की समथिंग टाईम t1ला काहीतरी हाईट h अटेंड केली असेल, त्याच्यानंतर t2 टाईममध्ये तो कुठेतरी वरती गेला आणि परत खाली आला. ठीक आहे, सो इथून हा पूर्ण जो लागणारा टाईम आहे रे, याला मी t2 कन्सिडर करतो. बरोबर, सो T1 प्लस T2 इज नथिंग बट टाईम ऑफ फ्लाईट आपला. बरोबर, सो आपल्याला इथे हाईट फाइंड आउट करायचं आहे, हाईटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर इथे बघा. ओके, इथनं जर जेव्हा आपण पार्टिकल वरती फेकला तो परत तिथेच आला. सपोज मी S इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर जर इक्वेशन यूज केलं रे. ओके, तर डिस्प्लेसमेंट तर 0च आहे, इनिशियल वेलॉसिटी यू, टाईम किती, इट इज T1 प्लस T2. बरोबर, आणि प्लस इथे मायनस जी येणार. सो दिस इज हाफ जी टी स्क्वेअर दॅट इज T1 प्लस T2चा होल स्क्वेअर. ओके, सो दिस इज यू T1 प्लस T2 मायनस विच इज इक्वल्स टू मायनस हाफ जी, दिस इज T1 प्लस T2चा होल स्क्वेअर. एक टर्म हे कॅन्सल झाली, हे प्लस झालं रे. सो यू इज व्हॉट, इट इज जी बाय 2, दिस इज T1 प्लस T2. राईट, सो दिस इज अवर इनिशियल वेलॉसिटी. आपल्याला h हाईट फाइंड आउट करायची. तर हाईटसाठी आता आपण परत S इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर इक्वेशन यूज करणार. ठीक आहे, टाईम T1मध्ये बघा, टाईम T1मध्ये हाईट h अटेंड होत आहे ना. सो S विल बिकम h. इथे पॉझिटिव्ह h घ्यावं लागेल, कारण हा जो पार्टिकल आहे वरती चालला आहे आणि वरचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते पॉझिटिव्ह, खालचं डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह. इनिशियल वेलॉसिटी आपण फाइंड आउट केली आहे, दॅट इज जी बाय 2.
this is t1 plus t2, okay, and this is minus half a, this is minus half g t1 square, ठीक आहे. सो दिस विल बिकम इंटू टाईम आहे इथे, इथे t1 येणार. सो हे इक्वेशन वगैरे काय बनेल, दिस इज g/2 t1 स्क्वेअर आणि प्लस g/2 t1 t2 minus g/2 इट इज t1 स्क्वेअर. सो दिस अँड दिस विल गेट कॅन्सल. तर आपल्याला बघा इथे काय मिळत आहे, g/2 t1 इंटू t2. सो दिस इज अवर हाईट h, ठीक आहे. सो ऑप्शन इथे कुठलं करेक्ट आहे, ऑप्शन बी इज करेक्ट हियर, ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. Two trains, each 30 meter long, are traveling in opposite direction with velocity 5 मीटर पर सेकंड अँड 10 मीटर पर सेकंड, ठीक आहे. तर दोन ट्रेन आहे, हे एक ट्रेन कन्सिडर करू, हे एक इथे दुसरी ट्रेन आहे, ठीक आहे. क्रॉस करत आहे ना एकमेकांना, एक इथे दुसरी ट्रेन आहे. आता एकाची लेंथ 30 मीटर, याची पण लेंथ किती 30 मीटर. याची वेलॉसिटी आहे लेट से 5 आणि याची वेलॉसिटी अपोजिट डायरेक्शनमध्ये 10 मीटर पर सेकंड, हे 5 मीटर पर सेकंड, ठीक आहे. सो आपल्याला फाइंड आउट करायचं, दे विल क्रॉस आफ्टर किती वेळ लागेल ह्या दोन्ही ट्रेनला क्रॉस करायला. आता बघा जेव्हा दोन्ही ट्रेन क्रॉस करतील रे, ठीक आहे, तर टोटल डिस्टन्स तर किती ट्रॅव्हल होणार इथे 30 + 30, हे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल होणार, ओके. सो आपण इथे रिलेटिव्हचा कॉन्सेप्ट यूज करणार. आपण काय करू, हे जे वेलॉसिटी आहे फर्स्ट ट्रेनची, ओके, या फर्स्ट ट्रेनच्या रिस्पेक्टमध्ये जर गेलो तर फर्स्ट ट्रेनची जे वेलॉसिटी आहे रे ते ट्रेन बीला देऊन देऊ, बट इन अपोजिट डायरेक्शन, ठीक आहे. सो 5 मीटर पर सेकंड. आता बघा टोटल स्पीड किती झाली 15 आणि टोटल डिस्टन्स किती आहे, इट इज 60, ओके. सो स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम, ओके. तर टाईम इथनं आपण फाइंड आउट करू शकतो. डिस्टन्स किती आहे 60, स्पीड किती आहे 15, बरोबर. सो फ्रॉम हिअर वी कॅन से that 4 seconds is the time to cross this train, okay. So option A is correct here. Next, a body is released from the top of tower h meter high. It takes t seconds to reach the ground. The height of the body t/2 second after release is, okay. तर याच्यामध्ये हा एक टॉवर दिलाय, राईट, आणि टी सेकंड्स लागत आहे बॉडीला खाली येण्यासाठी, ठीक आहे. सो इथे जर मी इक्वेशन यूज केलं एस इक्वल्स टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर जर इक्वेशन यूज केलं रे, तर या टॉवरची हाईट h आहे, मायनस h येणार. इनिशियल वेलॉसिटी 0, दिस इज मायनस GT स्क्वेअर, ठीक आहे. सो देअरफॉर इथे h इक्वल्स टू आपल्याला हाफ GT स्क्वेअर हे इक्वेशन मिळत आहे. द हाईट ऑफ द बॉडी t/2 सेकंड्स आफ्टर रिलीजेस, t/2 सेकंडला हाईट ऑफ द बॉडी फाइंड आउट करायचं आहे फ्रॉम द ग्राउंड, ओके. सो t/2 सेकंड्सला t/2 सेकंड्समध्ये याने किती डिस्टन्स कवर केलं पहिले हे फाइंड आउट करून टाकू. इथे डिस्टन्स S1 कन्सिडर करू. सो दिस S1 इज इक्वल्स टू इनिशियल वेलॉसिटी तर 0च आहे रे, मायनस हाफ दिस इज G इंटू टी स्क्वेअर म्हणजे t/2चा स्क्वेअर होणार. सो देअरफॉर दिस S1 विल बी इक्वल्स टू मायनस S1, बरोबर, डिस्प्लेसमेंट खाली होत आहे, मायनस S1 मायनस हाफ G, दिस इज टी स्क्वेअर बाय 4, म्हणजे हे किती येत आहे रे, इट इज GT स्क्वेअर बाय 8, ओके. सो दिस हाईट, हे जे S1 हाईट आहे हे आपल्याला मिळत आहे GT स्क्वेअर बाय 8. तर ऑप्शन बघा एचच्या टर्म्समध्ये दिला आहे, ठीक आहे. तर इथे GT स्क्वेअर बाय 2ची व्हॅल्यू जी आहे, म्हणजे याला असं लिहू शकतो आपण 2 × 4. सो GT स्क्वेअर बाय 2ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे h आहे. सो S1 इज इक्वल्स टू व्हॉट रे h/4, ठीक आहे. बट आपल्याला हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं. बघा इथे गिवन तर नाही आहे फ्रॉम द ग्राउंड, जर गिवन नसेल तर ग्राउंड प्लसनं घ्यायचं, ओके. सो हे डिस्टन्स किती बनेल, इट इज h मायनस S1, ओके. सो दिस h मायनस S1 किती आहे h/4. सो दिस इज व्हॉट रे 3h/4. तर इथे कुठला ऑप्शन करेक्ट दिसत आहे बघा, ऑप्शन C इज करेक्ट हिअर, ओके. नेक्स्ट क्वेश्चन. A body cover half of its distance with speed u and other half of the distance with speed v. The average speed, हे बघा हाफ डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स सेम आहे, तर त्या केसमध्ये फॉर्म्युला डायरेक्ट आपल्याला माहिती आहे ॲव्हरेज स्पीडचं, दॅट इज 2u v डिवायडेड बाय u प्लस v,
ओके, हा फॉर्म्युला लर्न करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, अ व्हेकल विदाउट पॅसेंजर इज मूव्हिंग ऑन अ फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल रोड with velocity u can be stopped in a distance d. Now 40% of its weight is added. If retardation remains same, the stopping distance at velocity u is. Okay. So एक vehicle है which is moving with velocity u. ठीक है, आणि किती डिस्टन्सला स्टॉप होत आहे रे, डी डिस्टन्सला इथे स्टॉप होत आहे. ओके, नाव याच्यामध्ये जर आपण 40% वेट ॲड केलं, सपोज इथे जर मास M1 असेल तर इथे किती बनेल 1.4 टाइम्स M1. ठीक आहे, आणि ही जी कार आहे ही किती डिस्टन्सला थांबेल समथिंग डी डॅश ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. राईट, तर इथनं पहिले तर आपण ॲक्सिलरेशनचं इक्वेशन फाइंड आउट करू, कारण रिटार्डेशन बघा सेमच आहे. ओके, सो व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. फायनल वेलॉसिटी 0 बनेल कारण कार थांबत आहे. इनिशियल वेलॉसिटी यू गिवन आहे, सो मायनस दिस इज 2as. एस म्हणजे इथे डी घेतला आहे रे आपण. सो दिस मायनस यू स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस 2a इंटू डी. इथे मायनस आपण का बरं घेतलं रे, बिकॉज दिस इज रिटार्डेशन, कार थांबते ना, रिटार्डेशन येते. सो मायनस मायनस प्लस, देअरफॉर ए इज इक्वल्स टू यू स्क्वेअर अपॉन 2d. हे झालं आपलं ॲक्सेलरेशन. राईट, ओके. सो त्यानंतर आता जे फोर्स असते रे, फोर्स इज इक्वल्स टू व्हॉट, इट इज मास इंटू ॲक्सेलरेशन. राईट, सो इथे मास इज M1 इनिशियली, ॲक्सेलरेशन किती यू स्क्वेअर बाय 2d. ओके, सो देअरफॉर इथनं डीचं जे इक्वेशन आहे ते आपण लिहू शकतो M1 यू स्क्वेअर बाय 2 इंटू एफ. राईट, आता सेकंड केसमध्ये इट विल बिकम डी डॅश. ओके, मास किती झालं आहे 1.4 टाइम्स M1. ओके, इनिशियल वेलॉसिटी तर सेमच आहे यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू किती डिस्टन्सला थांबत आहे डी, डिवायडेड बाय इथे इक्वेशन पुट करताना दिस इज 2 टाइम्स एफ. सो दिस इज फर्स्ट इक्वेशन, दिस इज सेकंड इक्वेशन. दोन्ही इक्वेशनला जर डिवाइड केलं रे, डी बाय डी डॅश इज इक्वल्स टू M1 यू स्क्वेअर बाय 2f होल डिवायडेड बाय 1.4 M1 u square divided by 2f. This and this get cancel, u square cancel, m1's cancel रे. So d divided by d dash is equals to 1 divided by 1.4. Therefore this d dash is equals to 1.4 times d. The correct answer कुठला आहे, option B is correct here. Next question, a student is throwing a ball vertically upward such that he throw the second ball when first ball reaches the maximum height. If he throw the ball at an interval of 3 seconds, the maximum height of the ball is. ठीक आहे, सो इथनं स्टुडंटनी पहिला बॉल फेकला रे. आता हा बॉल जेव्हा मॅक्सिमम हाईटला गेला, ओके, वेन दिस बॉल इट रिचेस ॲट द मॅक्सिमम हाईट फर्स्ट बॉल, तर इथनं त्यांनी दुसरा बॉल फेकलाय वरती, सेकंड बॉल. ठीक आहे, सो टाईम इंटरवल किती आहे 3 सेकंड्स. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की टाईम ऑफ ॲसेंट म्हणजे पहिल्या बॉलला वरती जाण्यासाठी जो टाईम लागला आहे तो किती आहे 3 सेकंड्स. म्हणजे टाईम ऑफ ॲसेंट इथे किती आहे रे 3 सेकंड्स. राईट, देअरफॉर इथे जर मी व्ही इक्वल्स टू यू प्लस 80 इक्वेशन लावलं, मॅक्सिमम हाईटला गेला म्हणजे फायनल वेलॉसिटी 0, इनिशियल वेलॉसिटी यू, दिस इज मायनस जी, टाईम किती 3. ओके, सो देअरफॉर this minus u is equals to minus 10 into 3, that is u is equals to 30. बरोबर, सो इनिशियल वेलॉसिटी जे आहे ते किती आहे 30 मीटर पर सेकंड. राईट, आपल्याला आता मॅक्सिमम हाईट फाइंड आउट करायचं आहे, एच फाइंड आउट करायचं आहे. सो वी विल यूज द इक्वेशन यू स्क्वेअर इक्वल्स टू व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे, फायनल वेलॉसिटी 0, इनिशियल माहिती आहे रे 30चा स्क्वेअर 900. ओके, अँड दिस इज मायनस 2 ॲक्सिलरेशन दॅट इज मायनस जी. बरोबर, आणि एस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो देअरफॉर दिस इज मायनस 900 मायनस 2 इंटू 10 इंटू एस. ओके, सो देअरफॉर दिस एस विल बिकम 90/2 विच इज 45. ओके, सो 45 मीटर इज द हाईट. ऑप्शन ए इज करेक्ट हियर. नेक्स्ट क्वेश्चन, a body at rest fall through a height h with velocity v.
if it has to fall down further for its velocity to become 3 times the distance travel in that interval is. ठीक आहे. h हाईटला बघा बॉडी आहे, राईट. नाव इनिशियल व्हेलॉसिटी बॉडी ॲट रेस्ट म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0. ठीक आहे. जेव्हा तो h हाईटवर आला त्याची व्हेलॉसिटी किती v. नाव फर्दर इफ इट इज फॉल त्याची जी व्हेलॉसिटी आहे इट विल बिकम 3v. तर आपल्याला हे हाईट फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज दिस h डॅश. ओके. सो इथे जर आपण v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as इक्वेशन यूज केलं फर्स्ट अँड सेकंड ह्या दोन पॉईंटमध्ये. सो फायनल व्हेलॉसिटी तर v आहे, तर v स्क्वेअर इनिशियल व्हेलॉसिटी 0. ओके. अँड दिस इज प्लस 2 सॉरी मायनस येणार इथे मायनस 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 प्लसच बनेल तसं पण 2. दिस इज मायनस जी आणि एचची पण व्हॅल्यू मायनस एच. सो देअर फोर व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू 2gh असं काहीतरी इक्वेशन इथे मिळतं आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर हा जो सेकंड पॉईंट आहे आणि याला थर्ड पॉईंट कन्सिडर करू. ओके. तर सेकंड आणि थर्डमध्ये हे सेम इक्वेशन यूज करू रे आपण. सो व्ही स्क्वेअर फायनल व्हेलॉसिटी किती 3vचा स्क्वेअर म्हणजे 9v स्क्वेअर. इनिशियल किती v म्हणजे इथे v स्क्वेअर. सो दिस इज प्लस 2 एची व्हॅल्यू मायनस सॉरी येस एची व्हॅल्यू मायनस जी आणि एसची व्हॅल्यू रे मायनस एच डॅश. ठीक आहे. सो दिस इज 8v स्क्वेअर विच इज इक्वल्स टू दिस इज 2g इंटू एच डॅश. तर इथे 2gची जी व्हॅल्यू आहे 2gची व्हॅल्यू काय बनेल v स्क्वेअर बाय एच बनेल. ठीक आहे. ते इथे पुट करू 8v स्क्वेअर 2gची व्हॅल्यू किती आहे v स्क्वेअर बाय एच इंटू एच डॅश. v स्क्वेअर कॅन्सल तर इथे एच डॅशची व्हॅल्यू काय तर 8 टाइम्स एच. सो ऑप्शन ए इज करेक्ट हियर गाइस. नेक्स्ट क्वेश्चन. टू बॉडीज ए अँड बी स्टार्ट फ्रॉम द सेम पॉईंट ॲट द सेम इन्स्टंट अँड मूव अलॉंग द स्ट्रेट लाईन. ठीक आहे. हा प्रश्न बघा रे आपण केला आहे सेम 2v बाय ए इज द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट. अ व्हेकल ऑफ मास m is moving with the momentum p on a rough horizontal road. The coefficient of friction between the tire and horizontal road is mu. The stopping distance is. आता याच्यामध्ये बघा थोडं NLMचं पण कॉन्सेप्ट यूज केलं आहे. सो अ व्हेकल ऑफ मास m इज मुव्हिंग विथ द मोमेंटम p. ओके. मोमेंटम पीच्या मोमेंटमनी मूव्ह करत आहे आणि मोमेंटम काय असतं रे मास इंटू वेलॉसिटी. ठीक आहे. आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन पण आपल्याला दिलं आहे रे. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज म्यू. सो देअर फोर इथे जो फ्रिक्शन फोर्स लागणार दॅट इज म्यू इंटू नॉर्मल असते. दिस इज नॉर्मल. खाली काय असणार mg. सो नॉर्मल इक्वल्स टू mg असणार. नॉर्मल इज इक्वल्स टू mg. देअर फोर फ्रिक्शन फोर्स काय बनेल म्यू इंटू mg. राईट. आता नेट फोर्स जो आहे दॅट इज म्यू इंटू mg. सो देअर फोर नेट फोर्स काय असते मास इंटू ॲक्सेलरेशन विच इज इक्वल्स टू म्यू इंटू म्यू mg. बरोबर. m कॅन्सल. सो ॲक्सेलरेशन इज वॉट रे म्यू इंटू g. आता कार स्टॉप होत आहे म्हणजे हे रिटार्डेशन आहे एक प्रकारचं. मायनस म्यू जी पण आपण इथे लिहू शकतो रे. आणि मोमेंटमच्या इक्वेशनवरनं आपण इनिशियल व्हेलॉसिटी काढू शकतो p बाय m. ठीक आहे. आपल्याला इथं फाइंड आउट करायचं स्टॉपिंग डिस्टन्स. आता जर मी इथे s इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर जर इक्वेशन यूज केलं हे इक्वेशन नाही कारण आपल्याला फायनल व्हेलॉसिटी 0 आहे ना. सो वी विल यूज v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as हे इक्वेशन यूज करावं लागेल. ठीक आहे. फायनल व्हेलॉसिटी 0. इनिशियल किती आहे p बाय m म्हणजे pचा स्क्वेअर बाय m स्क्वेअर प्लस ॲक्सेलरेशन मायनस म्यू जी म्हणजे मायनस 2 म्यू जी इंटू एस. ओके. सो दिस इज मायनस p स्क्वेअर बाय m स्क्वेअर which is equals to minus 2 mu g into s. Minus minus will become plus. So this s will be equals to what? P square divided by 2 mu m square g. तर इथे ऑप्शन कुठलं करेक्ट दिसत आहे रे. ऑप्शन बी इज करेक्ट हियर गाइस. नेक्स्ट क्वेश्चन. अ मूविंग बॉडी इज कवरिंग डिस्टन्स विच आर प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ टाइम देन द ॲक्सेलरेशन ऑफ बॉडी इज. डिस्टन्स जे आहे x इट इज प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ टाइम. सो x इक्वल्स टू समथिंग कॉन्स्टंट इंटू टी स्क्वेअर लिहू शकतो. आता इथनं ॲक्सेलरेशन आपण फाइंड आउट करू रे. सो dx बाय dt इज व्हॉट वेलॉसिटी. तर याचं डिफरन्सिएशन जर केलं तर काय येणार 2k इंटू टी.
ओके, ॲक्सिलरेशन फाइंड आउट करायचं म्हणजे परत एकदा डिफरन्स आहे d²x/dt² किंवा dv/dt, बरोबर, विच इज व्हॉट रे 2k. तर ॲक्सिलरेशन जे आहे ते काय येत आहे 2k, म्हणजे ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट येत आहे रे. ओके, 0 आहे का? नाही. सो ॲक्सिलरेशन इज कॉन्स्टंट बट नॉट 0. ऑप्शन बी इज करेक्ट हियर. नेक्स्ट, a vehicle moving with 15 km/h come to rest by covering 5 meter distance by applying the brake. ओके, एक व्हेकल आहे विच इज मुव्हिंग विथ 15 km/h. ओके, कम टू रेस्ट बाय कवरिंग 5 meter डिस्टन्स. ठीक आहे. सो इथे v² इक्वल्स टू u² प्लस 2as जर इक्वेशन आपण यूज केलं रे. कारण का बरं? कारण इथे आपल्याला ॲक्सेलरेशन फाइंड आउट करावं लागेल. इफ सेम व्हेकल मूव ॲट 45 km. ओके, दुसरी जे सेम व्हेकल आहे विच इज मुव्हिंग विथ 45 km/h. ओके, हे किती डिस्टन्स नंतर थांबेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्याच्यासाठी ॲक्सेलरेशन काढावं लागेल. तर त्याच्यासाठी आपण फर्स्ट कंडिशन जे आपल्याला गिवन आहे त्याच्यामधनं ॲक्सेलरेशन काढणार आहे. फायनल व्हेलॉसिटी 0, इनिशियल व्हेलॉसिटी 15 km/h. ओके, तर याला मीटर पर सेकंडमध्ये जर करायचं असेल तर 15 × 5/18 मल्टिप्लाय करावं लागेल. हे झालं मीटर पर सेकंडमध्ये. ओके, सो दिस इज 2a, एस इज व्हॉट रे 5. ओके, सो देअरफॉर this acceleration is, this is 15² × 5². ओके, किंवा 5 × 15 75, बरोबर. 75² डिवायडेड बाय 18² मायनस विच इज इक्वल्स टू दिस इज 10a. ओके, सो देअरफॉर ॲक्सेलरेशन इज व्हॉट, इट इज 75² डिवायडेड बाय 10 × 18². असंच ठेवू. हे डायरेक्ट हेच ॲक्सेलरेशन आपण तिथे पुट करू सो दॅट कॅल्क्युलेशन आणखी थोडं सोपं जाईल. सो इथे सेम इक्वेशन यूज करणार. फायनल व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर प्लस 2as. आता इथे वगैरे एस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फायनल व्हेलॉसिटी तर 0च आहे. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 45 km/h, म्हणजे 45 × 5/18, बरोबर, याचा स्क्वेअर. सो दिस इज प्लस 2 × ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे तर इथे मायनस ॲक्सेलरेशन इज 75² डिवायडेड बाय 10 × 18². ओके, इंटू एस. सो दिस इज मायनस 45 × 5 डिवायडेड बाय 18 याचा होल स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 2 × 75² डिवायडेड बाय 10 × 18² इंटू एस. 18² बघा इथे कॅन्सल झालं रे सरळ. ठीक आहे. सो दिस एस विल बिकम व्हॉट रे, एस इज इक्वल्स टू काय येते बघा, आणि हे इथे पण मायनस होतं, मायनस मायनस विल बिकम प्लस. हे येतं 45 × 45, बरोबर, 45चा स्क्वेअर आहे आणि 5चा स्क्वेअर म्हणजे 25. ओके, इंटू 10, राईट, हे 10 खाली आहे तिकडे मल्टिप्लायमध्ये जाणार, आणि 2 × 75चा स्क्वेअर म्हणजे 75 × 75, बरोबर. सो दिस इज 25 1 is 25, 25 3 जा 75, बरोबर. दिस इज 3 1 is 3, दिस इज 115, बरोबर. सो दिस 15 1 is 15 आणि दिस इज व्हॉट रे 15 5 जा, बरोबर, 15 5 जा 75. सो दिस इज 5 अँड दिस इज 9. ओके, तर एस इक्वल्स टू दिस इज 9, इथे 10 आहे. सो 90/2 म्हणजे एस किती रे 45 मीटर. समजलं. सो डिस्टन्स किती कवर होणार इथे 45 मीटर. ओके, सो आन्सर इज ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. The distance x covered in time t by a body having initial velocity u and having constant acceleration a is given by this. The result follows. न्यूटन फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, नॉन ऑफ दिस. ठीक आहे. तर न्यूटन फर्स्ट लॉ काय आहे, जर बॉडी रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये राहणार. या इक्वेशनसोबत तर काही संबंध नाही आहे. ठीक आहे. न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. थर्ड लॉ, एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके, तर इथे जे करेक्ट आन्सर आहे दॅट इज व्हॉट रे नॉन ऑफ दी अबोव. ओके, सो दिस इज द एंड ऑफ द लेक्चर गाईज. आय होप पूर्ण क्वेश्चन्स तुम्हाला समजले असतील इथे. ठीक आहे. थँक्यू गाईज.